साखरेची कहाणी. सकाळ होताच चंदू उठला. त्याने दात घासले, तोंड धुतले. आईने त्याला दुधाचा पेला भरून दिला. चंदूने दुधाचा पहिला घोट घेतला. मात्र तो आईला म्हणाला, हे काय ग आई, दुधात मुळी साखर नाही. आईने साखरेचा डबा त्याच्यापुढे ठेवला. साखर घेण्यासाठी चंदूने चमचा डब्यात घातला. तोच काय आश्चर्य, साखर बोलू लागली. चंदू, अरे रोज माझी एवढी आठवण काढतोस, पण माझी विचारपूस कधीच केलीस तू? मी जन्मले कशी, तुझ्याजवळ येते कशी, आहे का तुला माहीत? चंदू म्हणाला, नाही ग बाई नाही. सांग तर मला तुझी कहाणी. सांगते ऐक नीट. माझं मूळ घराणं म्हणजे ऊस. तुम्हाला लोकांची जशी निरनिराळी गोत्रं असतात ना, तशाच ऊसाच्याही पुष्कळ जाती आहेत. पण त्या काही आता मी तुला सांगत नाही. ऊस तयार झाला म्हणजे मग तो तोडून कारखान्याकडे आणतात. मग तो गव्हाणीत टाकतात. गव्हाणी म्हणजे सरकता लोखंडी पट्टा. तिथून तो ऊस यंत्राच्या मदतीने चरखाकडे जातो. तिथे त्याचे बारीक तुकडे होतात. 4-5 चारकातून पिळून ऊसाचा रस काढतात. त्या रसाचं वजन करतात. मग तो सगळा रस गरम करतात. त्यात पुष्कळ घाण असते. ती काढून टाकण्यासाठी चुनखडी, गंधक अशी औषधं वापरतात. रस शुद्ध केल्यावर तो पुन्हा उकळतात. मग हा रस मोठ्या टाकीत गोळा करतात. या टाकीत रसातील सगळी मळी, पाण्यातली गाळ खाली बसतो ना, तशी खाली बसते. मग शुद्ध रस बाहेर येतो. हा रस खूप खूप उकळतात. तो खूप उकळला की त्याची काकवी तयार होते. या काकवीला गंधकाचा वास देऊन शुद्ध करतात. ही काकवी पुन्हा उकळतात की तिचे असंख्य लहान मोठे दाणे तयार होतात. हेच माझं पहिलं रूप. पण यावेळी मी बरीच मळकट दिसते. मला स्वच्छ करण्यासाठी पुन्हा माझ्यातली मळी काढतात. मग मी कशी पांढरशुभ्र दिसते, अगदी आता तुझ्यासमोर आहे तशी. कधी मी बारीक असते तर कधी जाड. मी बारीक जाड अशा स्वरूपात तयार होते. मग माझ्या आकाराप्रमाणे मला वेगवेगळ्या पोत्यात भरतात. चंदू, मला जिभेवर ठेवलं की तुझं तोंड किती गोड होतं. अरे तुझंच काय, मी मुळी सगळ्यांचेच तोंड गोड करते. म्हणून तर तोंडात साखरपुड असं सगळे म्हणतात. तुम्हाला जशी मी आवडते तशी मोठ्यांना पण आवडते. तुम्ही दूध पिता त्यावेळी हटकून तुम्हाला माझी आठवण होते. सणासुदीला माझ्यामुळेच तुम्हाला गोडधोड खायला मिळतं. तुम्हाला आवडणाऱ्या चॉकलेट आणि गोळ्यांमध्ये मीच असते. इथेच काय, तुझा आंबा, पेरू, चिकू, केळी ही फळं खाताना त्यातही मी ऊसातल्यासारखी दडून बसलेली असते. दिसत मात्र नाही. साखरेची कहाणी संपली. चंदूने दुधाचा पेला तोंडात लावला. त्या दुधाची गोड चव चाखत तो म्हणाला, खरंच साखर गोड, तशी तिची कहाणीही गोड.